गोलंदाज आहेत ते तुषार. पाहूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी सलामीचे गोलंदाज तसेच सलामीचे फलंदाज मैदानामध्ये हजर. या दिवसातला हा तिसरा सामना रंगतोय या दोन बलाढ्य संघामध्ये. नरेश 11 डहाणू विरुद्ध पवनसुत नवली. दोन्ही संघ बलाढ्य संघ सामन्याला पहिलं षटक घेऊन येतात ते तुषार. चला सामन्याला सुरुवात करूया. निश्चितच ओव्हर द विकेटचा मारा असेल. पहिला चेंडू. इकडे मात्र पहिला चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. चांगली फेकी म्हणता येईल. क्षेत्रक्षामध्ये चेंडू समजला नाही, दिसला नाही. अदरता हा झेल टिपला गेला असता, पण झेल मात्र येतो आहे त्या क्षेत्रक्षाला काहीच माहित नव्हतं आणि कॉल देखील गेला नव्हता. त्या कारणाने मात्र कुठेतरी एक धाव रोखू शकत नाही. या एका धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील फलंदाज एक डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर आहे. जितेन. पाहूया षटकारामध्ये डील करतायत का. थोडेसे सफल झाले आहेत बॅट्समन. झेल मात्र कुठेतरी टिपू शकत नाही कारण की चेंडू मात्र कुठेतरी स्विंग होतो आणि टप्पा पडल्यानंतर एक धाव मात्र रोखू शकले नाही आणि एका धावेने पुन्हा धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र पोहोचते एका धावेने 2 धावांवरती. तसेच आपण जे सामने पाहतोय ते YouTube लाईव्ह ओमसाई स्पोर्ट्स तसेच इंटरनेट प्रोव्हायडर स्कायलाइन यांच्यातर्फे आपण हे YouTube लाईव्ह सामन्यांचं प्रशिक्षण पाहतोय. त्याबद्दल यांचा देखील मनापासून आभार. तसेच आम्हाला लाभलेले कॅमेरामॅन हर्षल घरत आणि क्रिश गुप्ता यांचा देखील मनापासून मी स्वागत करतोय कारण की ह्यांच्यामुळेच आपण हे YouTube लाईव्ह पाहू शकतोय. इकडे दरम्यान चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषा पार येतोय एक चौकार. यस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. या धावसंख्येने मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 8 धावांवरती. इकडे मात्र निधाव चेंडू टाकला जातोय आणि षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे. एक चांगली कामगिरी म्हणता येईल तुषार यांच्याकडून. रोखून ठेवलंय ते आतापर्यंत या संघाला. धावसंख्येवरती 8 धावा. सुरेख चेंडू होता आणि ह्या चेंडूवरती मात्र बॅटर्स कडनं काही उत्तर नाही. षटक मात्र संपतंय. एका षटकामध्ये धावसंख्येवरती 8 धाव. यस कम ऑन डीजे तू आज देऊ.
खूप अशी व्यक्ती असतात, त्यांची मेहनत असते, त्यामुळे आपण हे मॅच याचा आनंद घेत असतो. कॅमेरामॅन असतात, यूट्यूब लाईव्ह त्यांच्या थ्रू होते ते माणसं असतात, इंटरनेट प्रोव्हायडर असतं, खूप काही गोष्टी असतात, त्यांची नावं तुम्ही घेईलच. दरम्यान सामन्याकडे वळतोय. इकडे मात्र पुन्हा एकदा हलका त्याने खेळलेला चेंडू, एक धाव मात्र रोखू शकत नाही. चांगली फेकी म्हणता येईल तिकडून. तसेच आम्हाला या मालिकेसाठी लाभलेले कॅमेरामॅन हर्षल गरद, क्रिश गुप्ता, आपण जे यूट्यूब लाईव्ह पाहतोय ते ओम साई स्पोर्ट्स, तसेच जे इंटरनेट प्रोव्हायडर आहेत आम्हाला लाभलेले ते स्कायलाईन. इकडे मात्र जोरदार फटका सजवलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय का, सीमा रेषा पार येतोय एक खणखणीत षटकार. यस कमॉन डीजे, या षटकारासाठी एक थोडं वाजव. भूमिका करत असतात, तसेच आम्हाला लाभलेले कॅमेरामॅन, यूट्यूब लाईव्ह, इंटरनेट प्रोव्हायडर, डीजे ऑपरेटर, तसेच अंपायर्स. इकडे मात्र झेल टिपला जातोय का, आणि हा खरंच हा झेल टिपला गेला आणि गडी मात्र बाद झाला. येस कमॉन डीजे. आपण जे पंच पाहतोय हे नेहमी आपण बोलत जातो, यूट्यूब लाईव्ह, कॅमेरामॅन, ऑपरेटर, तसे जे पंच देखील आहेत त्या पंचाबद्दल कोण जास्त कोण बोलत नाही, पण हे अतिशय इम्पॉर्टंट असा पार्ट असतो, तो पंचांचा असतो, अंपायरचा असतो. आणि ही आपली भूमिका मात्र रखरखत्या उन्हामध्ये पार पाडत असतात. असे हे पंच आम्हाला लाभलेत, याबद्दल आम्ही त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो या मालिकेमध्ये. त्याबद्दल पंचांबद्दल दोन शब्द मी बोलेलच, पण काही वेळानंतर अजूनही धावसंख्या मात्र झाली आहे ती 21 धावांवर, आणि घडी मात्र बाद झाला होता, त्या कारणाने मात्र चला पुढील बॅटर्स मिहिर. यस, एक खैका त्याने खेळलेला चेंडू होता, एक धाव मात्र काढली, 2 धावांचा प्रयत्न निश्चितच, कारण की ताळमेळ मदत असतो क्रिकेटमध्ये, तो आपल्याला पाहायला मिळाला, कारण की कव्हरला कोण नव्हते त्यांनी पाहिलं आणि 2 धावा मात्र चोरून घेतल्या. एक धाव चोरटी होती त्यातली, षटक मात्र संपताय आणि धावसंख्या होते ती 23 धावांवरती. यस तिची थोडं वाजव.
एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण 2 धावा मात्र निश्चितच काढल्या गेल्या. चोरटी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली युवराज यांच्याकडनं. चांगलं ताळमेळ आणि या 2 धावेने मात्र कुठेतरी धावसंख्या सरसावते. धावसंख्या 25 धावांवरती. एकेरी धावाचं दुहेरी धाव रूपांतर करणं म्हणजेच टॅलेंट असतं आणि हे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे ते या मैदानामध्ये युवराजच्या स्वरूपात. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इकडे मात्र सुरेख फटका सजवला. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. खरंच खूप सुरेख असा चौकार पाहायला मिळाला आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 29 धावांवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल आक्रमक फलंदाज युवराज. इकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेने मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 30 धावांवरती. युवराज मात्र युवराज सिंग सारखी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. जसा भारतीय संघामध्ये युवराज सिंग खेळायचा त्याप्रमाणेच कामगिरी करताना युवराज पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. राऊंड विकेटचा मारा होता. झेल टिपला जातोय का? क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खूप लांब. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पोचते ती 32 धावांवरती. चांगला फटका खिचला होता मग कुठेतरी तेवढा अंतर पार करू शकलं नाही. त्या कारणाने मात्र 2 धावांवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. डावखुरा गोलंदाज आणि हा सुरेख चेंडू होता. टप्पा पडून चेंडू कुठेतरी थोडासा यष्टीच्या थोडा बाहेर ना गेला. बॅटीची कडा लागली नाही आणि त्या कारणाने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय यष्टी रक्षकाच्या हातात डॉट चेंडू मध्ये. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल आणि या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. इकडे मात्र बॅटीच्या कडेला लागला यावेळेला चेंडू आणि चेंडूने ट्रॅव्हल केलं यष्टिकाच्या हातात. गडी मात्र बाद. यस कमांडीचे. दोन्ही खरंच दोन्ही खेळाडू मात्र कुठेतरी नावाजलेले आहेत आणि आता मात्र युवराजने ती कामगिरी करून दाखवली आहे. दरम्यान पुढील गोलंदाज एक डावखुरा गोलंदाज. थोडीशी फिरकी आपल्याला पाहायला मिळाली. गडी मात्र बाद झाला युवराजच्या स्वरूपात. पहिल्याच चेंडूवरती बॅटीची कड लावून गेलेला चेंडू यष्टिकाच्या हातात. गडी मात्र बाद. यस कमांडीची.
थोडीशी घाई करायची आहे प्रत्येक खेळाडूने, पंतांनी त्यांना सांगायचं आहे, कारण की आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. पुढील बॅटर नाव सांगायचं आहे जावेद. पुढील बॅटर जावेद. पाहूया काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी जावेद. चला पाहायचंय काय कामगिरी करतायत जावेद. पुढील चेंडू निश्चितच पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. ठाकुरा गोलंदाज फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू आणि इकडे मात्र खरंच सुरेख चेंडू होता. चांगला टप्पा, पंचाकडे दाद मागितली पण पंचांनी दाद मात्र थोडीशी फेटाळली आहे आणि त्या कारणाने मात्र निर्धाव चेंडू. कुठेतरी हा फिरकीपटू चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. हो हो, चांगली लाईन लेन, चांगला टप्पा पाहायला मिळतोय. जसं आपल्या भारतीय संघामध्ये अक्षर पटेल करतो त्याचप्रमाणे ही कामगिरी करते असं वाटतंय आपल्या संघासाठी. चांगली टप्पा, चांगली लाईन लेन पाहायला मिळते आणि घडी मात्र तसंच बाद करतो जसं आपला अक्षर पटेल करतो भारतीय संघासाठी. तीच कामगिरी तसंच थोडस त्याचं ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बघा सुरेख चेंडू, चांगला टप्पा, चांगली गती आणि जी बोटं फिरवली जात आहेत चेंडूवरती ती पण अतिशय सुरेखपणे फिरवली जात आहेत. धावसंख्या मात्र रोखून ठेवली. धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली आहे 33 धावांवरती. इकडे मात्र चेंडू निश्चितच ट्रॅव्हल करे सीमा रेषा पार, कारण की धावसंख्येत झाली आहे 6 ने भर. धावसंख्येत 39 धावा, 39. आणि फुलटॉसचा चेंडू होता. कुठेतरी मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार आणि धावसंख्या होते ती 43. डीजे पुढील नाव सांगायचं आहे बॉलरचं. मी विनंती करतोय कृपया नाव सांगायचं आहे बॉलरचं. दिशांक. चला दिशांक निश्चित ज्यावेळेला मात्र राऊंड विकेटचा मारा असेल दिशांक. आणि इकडे मात्र पहिला चेंडू एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू आणि पंचांचा निर्णय. दोन्ही हात समांतर. एका धावेने मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते ती 44. 44 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातला. पुढचा चेंडू आणि इकडे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काय करतोय आणि इकडे मात्र आपल्या संघासाठी किती धावा वाचवल्या ते पाहायचंय.
4 धावा मात्र कुठेतरी त्यांनी धावून काढले आहेत. जर चौकार सोडला तरी चाललं असतं, कारण की 4 धावेने धावूनच काढलेत आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या होते ती 48 असेल पहिल्या सत्रातलं. दुसरा चेंडू खूपच सुंदर हुक केलाय, मात्र खेळाडूच्या सराच्या वरून षटकार. कमॉन डीजे. मागील खूपच सुंदर षटकारामुळे धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 54 धावा. षटकातील पुढील तिसरा चेंडू. खूपच सुंदर, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू. सीमारेषा पार षटकार. कमॉन डीजे. खूपच सुंदर अशी जावेद यांची फटकेबाजी. मागील 2 चेंडू आणि 2 षटकार. धावसंख्या झाली ती 60 धावा. अजूनही या षटका मागील 3 चेंडू शिल्लक. पुढील चौथा चेंडू. मागे खेळण्याचा प्रयत्न च्या दिशेने जातोय चेंडू. खूपच सुंदर चौकार. मिलेगा 4 तो बेड़ा होगा पार. कमॉन डीजे. धावसंख्या झाली ती 64 धावा. खूपच सुंदर अशी फटकेबाजी जावेद यांची. रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ खेळाडूच्या हातात. त्यामागे 1 धाव धावून पूर्ण केले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 65 धावा. पुढील चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू आणि 22 धावा. खूपच महागड असं षटक जाताना. षटकातील शेवटचा चेंडू. सरळ यॉर्कर पद्धतीचा चेंडू तो जातोय कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. सरळ खेळाच्या हातात. मागे 2 धाव पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 67 धावा. पवनसुत नवली यांना 68 धावांच्या एक मोठं असं आव्हान दिलंय नरेश 11 डहाणू यांनी. पुढील सामना मरवड वर्सेस अपोलो चिंचणी. मरवड वर्सेस अपोलो चिंचणी. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे इथे.
थँक्यू डीजे. पवनसुत नवली या संघाला जिंकण्यासाठी 68 धावांचे आव्हान दिलंय. करण आणि ब्रिजेश. टेनिस क्रिकेट मधील एक मोठं असं नाव करण मोरे सध्या खेळपट्टीवर उतरताना. तो काय आलाय मरोडाला. अपोलो चिंचणी आहे तो पंडित आहे. करण ब्रिजेश बॉलर आपला नितीन ना. सामन्यातील पहिलं षटक घेऊन येताना नितीन वडकुन एक्सप्रेस नावाने सुप्रसिद्ध आणि त्याच्या समोर फेस करताना करण मोरे. 68 असं धावांचे खूप मोठं असं आव्हान पवनसुत नवली या संघाला. षटकातील पहिला चेंडू बसून मारण्याच्या प्रयत्नात माता बॅटीच्या टॉप पेच लागून चेंडू जातोय पाठीमागे सीमा पार चौकार. कमॉन डीजे. पहिल्या चेंडू मागे 4 धावा येताना एक चांगला असा स्टार्ट मिळालाय पवनसुत नवलिया संघाला. पेसची मदत मिळताना करण मोरे यांना पहिला चेंडू गेलाय तो सीमा पार चौकार. पुन्हा एकदा बसून मारण्याचा प्रयत्न मात्र तो सरळ हातात गेलाय. एक डायरेक्ट हिट मुळे एक एक्स्ट्रा रन धाव चोरून काढले. धावसंख्या देखने पर धावसंख्या झाली ती 5 धावा. खूप सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र स्ट्राईकवर पोहोचले ते ब्रिजेश. मागे 2 चेंडू मागे 5 धावा आलेत. पुढे पाहूया ब्रिजेश आपल्या संघासाठी काय करतोय. चेंडू घेऊन येताना नितीन टू ब्रिजेश. षटकातील हा तिसरा चेंडू. उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने. एक धावन पूर्ण केले. दुसराचा प्रयत्नही केला नाही. तिसरा चेंडू मागेही 1 धाव आली. धावसंख्या एकने भर धावसंख्या झाली ती 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते मिस्टर करण मोरे. वडकुन एक्सप्रेस यांना फेस करताना करण मोरे.
खूपच सुंदर असा बैठक शॉट जातोय तो फाईन लेगच्या दिशेने, वन बाउन्स चौकार. सुंदर असा बैठक शॉट होता करण मोरे यांच्या पेसची मदत भेटताना त्यांना. आदारुनी छोड़ो, आदारुनी छोड़ो. थँक्यू डीजे. मागील चेंडू मागे एक चौकारामुळे धावसंख्या 4 ने पर धावसंख्या झाली ती 10 धावा. पुन्हा एकदा बसून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू जातोय तो विकेट किपरच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय तो चौकार. कमॉन डीजे. हाथमा बाटली बाटली मा तो तने जोई, ए हाथमा बाटली बाटली मा तो तने जोई. बाटली पीने नाचू तारी याद मा जानू, बाटली पीने नाचू तारी याद मा जो. बाटली मा तो देसी भरी लाव्य जो, ए बाटली मा तो देसी भरी लाव्य जो. धावसंख्या 4 ने पर धावसंख्या झाली ती 14 धावा. नितीन यांच्या 5 चेंडू मागे पवनसुत नवलिया संघाने 14 धावा स्कोर केल्यात. षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मागे मारण्याच्या प्रयत्नाने केलाय तो लेग साइडला चौकार. खूप महागड असं षटक नितीन यांचं. धावसंख्येत पुन्हा 4 ने भर धावसंख्या झाली ती 18 धावा. कमॉन डीजे. पुढील षटक घेऊन येताना काशीनाथ एक महागड असं षटक गेलंय नितीन यांचं. त्याच्या षटकाच्या मागे 18 धावा आल्यात. खूप सुंदर अशी फटकेबाजी होती पवनसुत नवलिया संघाकडून. आता मात्र पुढील 4 षटकांमागे 50 धावांची आवश्यकता आहे ती पवनसुत नवलिया संघाला. सामन्यातील हा दुसरं षटक. काशीनाथ टू ब्रिजेश. सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू तो जातोय कव्हरच्या दिशेने, 1 बाउन्स 2 बाउन्स. त्यामागे 1 धाव धावून पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 19 धावा. खूप सुंदर असा थ्रो होता. त्यामागे कोणी दुसरी रन धावू शकले नाही. त्याच मागे आता स्ट्राइक वर सज्ज आहेत मिस्टर करण मोरे. षटकातील हा दुसरा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षण बदलताना काशीनाथ. खूप सुंदर असा खालून खेळलेला शॉट जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव ही खूप सुंदररित्या पूर्ण केली. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झाली ती 21 धावा. खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स दिसते पवनसुत नवलिया संघाची करण आणि ब्रिजेश या दोघांमध्ये.
षटकातील हा तिसरा चेंडू. खूप सुंदर असा खालून ड्राईव्ह खेळून काढलाय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाला मात्र कर्ण यांनी नकार दिलाय ब्रिजेश यांना. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 22 धावा. खूप सुंदर असं सेन्सिबल क्रिकेट खेळताना करण मोरे. त्यांना माहिती आहे हा स्कोर कसा गाठायचा आहे तो. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावेला मात्र पुन्हा एकदा करण मोरे यांनी नकार दिलाय. खूपच सेन्सिबल असं क्रिकेट खेळताना पवनसुत नवली संघ. पुढील 20 चेंडू आणि 45 धावांची गरज पवनसुत नवली या संघाला. 20 चेंडू आणि 45. मिस्टर काशीनाथ त्याच्या संघासाठी खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना. नितीन यांनी जो धावसंख्या दिली होती त्या कव्हर करताना आता. पुन्हा एकदा खालून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क काही झाला नाही. चेंडू येतोय तो निर्धाव. खूप सुंदर असा चेंडू होता मिस्टर काशीनाथ यांचा. मिस्टर करण मोरे काही करू शकले नाही या चेंडू मागे. षटकातील हा शेवटचा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र संपर्क पाहिजे असा झाला नाही. त्यामागे एक धाव अशी चोरून काढली आहे. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 24 धावा. पुढील षटक घेऊन येताना मिस्टर मनीष. पुढील 18 चेंडू मागे 44 धावांची आवश्यकता पवनसुत नवली या संघाला. 18 चेंडू आणि 44 धावा. तेच जर हा सामना नरेश 11 डहाणू या संघाला जिंकायचा असेल तर तेवढेच धावा आपल्याला डिफेंड करावे लागतील. 18 चेंडू आणि 44 धावा. सामन्यातील तिसरं षटक घेऊन येताना मनीष. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउंस सरळ खेळाडूच्या हातात गेलाय मात्र त्यामागे एक धाव सुंदर अशा पद्धतीने पूर्ण केले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र त्यात मात्र एक धाव आली आहे. धावसंख्येत एकाने भर झाली. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 25 धावा. मागील 7 चेंडू आणि मात्र 7 धावा. खूप सुंदर असा कमबॅक करताना डहाणू संघ. षटकातील हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्रिजेश काही करू शकले नाही मात्र पंचांनी तो वाईड असा इशारा दिलाय. एक अवांतर धावामुळे धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 26 धावा. खूप सुंदर असा चेंडू होता मनीष यांच्या मात्र
थोडासा लेग साइडला होता. ब्रिजेश काही करू शकले नव्हते या चेंडू मागे. मात्र तरीही एक अवांतर अशी धाव मिळालेली आहे पवनसुत नवली या संघाला. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव, डाऊन पूर्ण. खूप सेन्सिबल असं क्रिकेट खेळताना पवनसुत नवली संघ. सध्या सिंगल डबल वर त्यांचं जास्त लक्ष आहे. 26 झाले का? 27. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 27 धावा. 2 बॉल ना. पुढील 16 चेंडू आणि 41 धावा. षटकातील हा तिसरा चेंडू. मनीष टू करण मोरे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मात्र तो स्लोवर पद्धतीने चेंडू गेलाय तो सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. त्याच मागे धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या झाली ती 33 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लेग साइडच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. एकट्याच्या मागे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॉलरने थोडीशी अपील अशी केली पण त्यामागे एक धाव चोरून अशी पूर्ण केली. धावसंख्येत पुन्हा एकाने भर. पंचांसोबत वाद घालू नये प्लीज. पंचांनी हा निर्धाव असा 22च्या स्वरूपात एक धाव अशी दिली आहे. पुढील 13 चेंडू आणि 28 धावा. किती झाले आता? 40 धावा. धावसंख्येत एकाने भर त्यामुळे धावसंख्या झाली ती 40 धावा. लास्ट बॉल ना. षटकातील हा शेवटचा चेंडू. ऑफ साइड ला खूपच बाउन्सर असा चेंडू होता मात्र थोडासा जास्त जो वाईड आहे तो पंचांनी हा वाईड घोषित केलाय. पुन्हा एक अवांतर धावसंख्या मिळाली. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 41 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. आतमध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र यॉर्कर असा पद्धतीचा चेंडू उचलूच शकले नाही ब्रिजेश. ते एक धाव धावून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय त्याला. धावसंख्येत पुन्हा एकाने भर. धावसंख्या झाली ती 42 धावा.
मिस्टर आहे पवनसुत नवली या संघाला. इनर विचारतोय. पवनसुत नवली विरुद्ध नरेश 11 डहाणू. डहाणू या संघाने खूप मोठं असं 68 धावांचं आव्हान दिलंय ते पवनसुत नवली या संघाला. षटकातील हा पहिला चेंडू खूप उंचावरून दूरवर मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र खेळाडू सज्ज आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय एका खेळाडूने. त्याच मागे एक धाव धावून पूर्ण केली. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं ते. स्वतःच्या संघासाठी नक्कीच त्याने 5 धावा वाचवल्या आहेत. त्याच मागे धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ती 43 धावा. पुढील 11 चेंडू मागे 25 धावांची आवश्यकता आता. पुन्हा एकदा नितीन आपला दुसरा चेंडू घेऊन येताना नितीन टू मिस्टर करण मोरे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक ड्राईव्ह केलाय करण मोरे यांनी. चेंडू केलाय तो चौकार. खूपच सुंदर असा ड्राईव्ह होता तो. कमॉन डीजे. भर त्यामुळे धावसंख्या झाली ती 47 धावा. आता पुढील 10 चेंडू मागे 21 धावांची आवश्यकता. बैठक पद्धतीच्या खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू गेला डायरेक्ट यष्टीवर. खूपच सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू नितीन यांच्या. त्यामुळे मिस्टर करण मोरे तंबूत परतताना. कमॉन डीजे. आमचे YouTube लाईव्ह वर सध्या वॉचिंग 350 आहे. अजून जास्त लोकांनी ती बघायचे. पुढील 9 चेंडू आणि 21 धावा. करण मोरे यांची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मिस्टर तुषार. षटकातील हा चौथा चेंडू.
खूपच सुंदर असा ऑफ साइडला चेंडू होता, मात्र तो जास्त वाईड गेलाय. पंचांनी एक अवांतर धावाचा इशारा दिलाय. त्याच मागे धावसंख्येत एकाने बर धावसंख्या झाली ती 48. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क काही झाला नाही. पंचांनी तो निर्धाव चेंडू घोषित केलाय. पुढील आता 8 चेंडू मागे 20 धावांची आवश्यकता आहे, ती पोहोचत नवली. पुढील 8 चेंडू आणि 20 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना मिस्टर नितीन. खूपच सुंदर असा कव्हरच्या दिशेने शॉट, पण मात्र तो गॅप मध्ये गेलाय, त्यामुळे आलाय तो चौकार. कम ऑन डीजे. ही मॅच आपण युट्यूबवर लाईव्ह बघू शकतात ओम साई स्पोर्ट्स या माध्यमाने. आमचे कॅमेरामॅन आहेत ते हर्षद गराड आणि क्रिश गुप्ता. षटका दिला शेवटचा चेंडू, 16 धावांची आवश्यकता. खूपच दूरवर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसलाय सरळ वरून पॉइंटच्या दिशेने हातात. तुषार बंबूत परतताना. कम ऑन डीजे. स्वप्नील जोंधळेकर खूपच सुंदर अशी कामगिरी करताना. आता 6 मध्ये सोडा ना. पुढील 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती मिस्टर नितीन याने मागील षटकामध्ये. मात्र 10 धावा दिल्यात त्याने आणि त्याच मागे 2 गडी बाद केलेत. आता सामना मात्र आलाय तो शेवटच्या षटकाला. आता मात्र तुषारची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो नंदन. पुढील 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि बॉलर युवराज. सामन्यातील शेवटच्या षटक घेऊन येताना मिस्टर युवराज आणि त्याला खेळून काढण्यासाठी स्ट्राईकवर सज्ज तो मिस्टर ब्रिजेश. पुढील 6 चेंडू आणि 16 धावा. पुढील 6 चेंडू आणि 16 धावा. एक मोठी अशी कामगिरी. ऑफ साइडला चेंडू गेलाय. पंचांचा निर्णय अवांतर धाव. एक वाईडच्या स्वरूपात अवांतर धाव मिळाले.
कृपया आमच्या पंचांवर प्रेशर टाकू नये प्लीज. रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू नाही मिळत, आपण रिव्ह्यू घ्यायचे नाहीये. पंचांनी तो नो बॉल म्हणून इशारा दिलाय. कृपया डहाणू संघ आमच्या पंचांवर प्रेशर देऊ नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी तो नो बॉल दिलाय तर तो नो बॉलच राहणार आहे. आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाहीये तर रिव्ह्यू साठी सांगू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. पंचांनी तो नो बॉल म्हणून घोषित केलाय तर आपण त्यांच्यासोबत वाद घालू नये. आता 15 ना 6 मागे. प्लीज डहाणू संघ आमच्या पंचांवर प्रेशर देऊ नये, त्यांच्यासोबत वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यांच्यावर देऊ नये प्लीज. आता मात्र पुढील 6 चेंडू मागे 15 धावांची आवश्यकता. आता हा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. आपल्याकडे उंचावरून मारण्याचा पूर्ण लायसन्स आहे. चेंडू फ्री हिट असेल. पुढील 6 चेंडू आणि 15 धावा. खूपच पुढील 5 चेंडू आणि 11 धावा. खूपच सुंदर असं यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र तो जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. खूपच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल पवनसोत नवले या संघाकडून. आता 10-9 4-9 ना. पुढील 4 चेंडू आणि 9 धावांची 4 चेंडू आणि 9 धावा. खूपच सुंदर असा हा सामना रंगतोय वडकवर. दूर मात्र चेंडू जातोय सीमापार चौकार. यष्टीरक्षकांकडून एक मोठी अशी चूक झाली आहे. 6 असेल 6 किती. आणि 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता पवनसुत नवली या संघाला. ब्रिजेश हे सलामीचे फलंदाज म्हणून आले होते. ते आतापर्यंत खेळत आहेत. एक मोठी अशी चूक मानावी लागेल यष्टीरक्षकांकडून. हा झेल होता मात्र तो झेल सोडला आणि सरळ गेला तो चौकार म्हणून. 3-5 त्याचमुळे आता पुढील 3 चेंडू मागे 5 धावांची आवश्यकता. फुलटॉस मध्ये चेंडू मस्त मारलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय तो सीमापार चौकार. खूपच सुंदर अशी खेळी करताना मिस्टर ब्रिजेश.
कंपल्सरी ना. हा सामना कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघाने. प्रत्येक सामने हे कंपल्सरी चेस आहे. 2 बॉल 1 ना. 2 बॉल 1 ना. आता पुढे 2 चेंडू मागे मात्र 1 धावाची आवश्यकता आहे. सरळ झेल होता मात्र तो सोडला आणि रनआउट. त्यामध्ये त्यांनी कामगिरी केली होती तर त्यांच्यासाठी इकडे सन्मानित करण्यात येत आहे. माझी मुंबई या संघातनं त्यांनी कामगिरी केली होती त्यांचा देखील इकडे सन्मान चिन्ह देऊन श्रीनाथ गावड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मोठं भाग्य असतं की असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यांची खेळी पाहायला मिळते या सामन्यातून. चला फोटो घ्यायचा आहे. निनाद जोर टाळायला पाहिजे या खेळाडूसाठी. ISPL पर्यंत